मला एवढंच सांगायचं आहे की येत्या 20 तारखेला आपण सर्वांनी श्रीकांत शिंदे यांना आपले बहुमूल्य वोट देऊन पुन्हा एकदा मोठ्या प्रकारे विजय करायचे आहे। आपले वोट श्रीकांत शिंदेला म्हणजे आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना म्हणजेच आपल्या विकासासाठी आपल्या देशाच्या संरक्षणासाठी आपण आपलं मत देतो आहे याची सर्वांनी जाणीव द्यावी। आपल्या विरोधासाठी आपण मतदान करायचं आहे असं सर्वांना सांगा आणि आपल्या या विधानसभा लोकसभेचा विकास करायचा आपल्याला। आपण लक्षात घ्या आपण एखाद्याला जेव्हा मत देतो तेव्हा त्याच्या पाठीमागे सर्व विचार करून देतो। एक तर आपलं मत वाया गेलं तर पुढची 5 वर्ष आपल्याला त्या वाया गेलेल्या मतासाठी विचार करायला लागतो की आपण चुकीच्या माणसाला मत दिलं। अशा चुकीच्या माणसाला मत न देता विरोधकाला आपण श्रीकांत शिंदेना मत द्या आणि आपकी बार 400 बार यामध्ये आपल्या कल्याण लोकसभेचे उमेदवार श्रीकांत शिंदे असतील याची सर्वांनी मला ग्वाही द्या आणि एवढंच बोलून मी अंबरनाथ में उन्होंने यूपीएससी की बच्चों को पढ़ने के लिए एक बड़ा सा व्यवस्था किया जिसमें 400 से 500 बच्चे वहाँ रह करके पढ़ाई कर सकते हैं, शिक्षा ग्रहण कर सकते हैं, तैयारी कर सकते हैं। उल्लासनगर में कैशलेस हॉस्पिटल बनवाया उन्होंने। डोंबिवली में कैंसर का हॉस्पिटल का काम चालू है। जगह जगह सीमेंटेड रोड, हम लोग जिस रास्ते से गुजरते हैं उस रोड को या तो रवि दादा चौहान साहब या तो डॉक्टर श्रीकांत शिंदे साहब ने बनाया है। प्रधानमंत्री तो हैं लेकिन मंदिर और भगवान के सामने कैसे नतमस्तक हो। आपने देखा होगा 22 जनवरी को जिस दिन उद्घाटन था राम मंदिर का, उन्होंने एक बड़े भावुक भाषा में बात बोला था, मेरे राम। और मोदी जी मत द्यायचं असेल तर श्रीकांतजींना मत दिलं तरच ते मोदीजीला मत देणार। कारण श्रीकांतजी बरीच कामं आहेत या संपूर्ण डोंबिवली शहरामध्ये। जो रस्त्याचा कायापालट झाला या रस्त्याच्या कायापालटाचे शिल्पकार फक्त 2 व्यक्ती आहेत। एक भारतीय जनता पार्टीचे कॅबिनेट मंत्री रवींद्र चव्हाण साहेब आणि दुसरे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे। हे दोघे या कायापालट करण्याचे दोन नेते आहेत। आपल्या डोंबिवली शहरामध्ये इतके वर्ष पाण्याचा प्रश्न जो भेडसावत होता तो पाण्याचा प्रश्न मिटण्यासाठी ह्या दोघांनी इतका परिश्रम केला आणि अमृत योजना ही आपल्या डोंबिवली कल्याण डोंबिवली शहरामध्ये आणली आणि काही दिवसातच आपण पाहतोय सगळ्या वार्डामध्ये सगळ्या ठिकाणी बऱ्याचशा ठिकाणी पाण्याच्या टाकीचं काम चालू आहे। म्हणजे येत्या काही दिवसात काही महिन्यात हे काम पूर्ण होऊन आपल्या प्रत्येक रहिवाशाला प्रत्येक घरामध्ये पुरेसे पाणी मिळेल ही सगळ्यांना